वर्ध्यात पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजनेतून दुधाळ गाय वाटप कार्यक्रमात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत एबीपी माझानं बातमी लावून धरली होती। त्यानंतर आता कारवाईला वेग आला। पशुसंवर्धन विभागातील या घोटाळ्याच्या चौकशीसाठी चौकशी समिती वर्ध्यात दाखल झाली। तब्बल 5 तास पशुसंवर्धन विभागातील घोटाळ्या प्रकरणी चौकशी पार पडली। यावेळी तक्रारकर्ते नेहाल पांडे यांची साक्ष नोंदवण्यात आली। दरम्यान चौकशी समितीमध्ये लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याचा समावेश करण्याची मागणी तक्रारकर्त्यानं केली आहे। दरम्यान पुरवठादार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पशुसंवर्धन विभागाचेच अधिकारीचं इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळं हे जोही चौकशी प्रक्रिया आहे ते बाहेरचे महसूल, वित्त विभाग, अँटी करप्शन ब्युरो माध्यमांना झाली पाहिजे। आणि आमची मुख्य मागणी तर हेच आहे की याच्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचा विषय असल्यामुळे आणि अति संवेदनशील आणि शेतकरीचा जीव घेणारा एक विषय आहे ज्याच्यामध्ये जीवही जाऊ शकते, तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यावर हस्तक्षेप करून SIT नेमणूक केली पाहिजे आणि संबंधित दोषी जोही अधिकारी आढळले त्यांच्यावर फौजदारीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे।